आज आम्ही कोणताही प्लॅन न करता घराच्या बाहेर पडलो आणि पुढे जे झालं ते आम्हालाही अनपेक्षित होतं. आता तुमच्याही आयुष्यात असे दिवस येतात का, जेव्हा काहीच प्लॅन नसतो आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की चला मॉलमध्ये जाऊन येऊया? म्हणूनच आज विचार केला की चला जाऊया, काहीतरी विंडो शॉपिंग करूया, थोडंसं फिरूया आणि छान असा वेळ घालवूया. आणि याच्याने कसं होतं, ॲटलीस्ट नवीन नवीन कलेक्शन काय काय आलं ते तरी बघायला मिळेल. कसं असतं ना, प्रत्येक दुकानात काही ना काही नवीन पाहायला मिळतं आपल्याला जर मॉलमध्ये गेलं तर. आणि खरेदी नाही झाली तरी फिरण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. आणि वीकेंडला तर धमालच येते. आरवला केलेलं एक प्रॉमिस आज फुलफिल करायची वेळ आली होती. बऱ्याच दिवसापासून त्याला एक लेगो कार हवी होती जी आम्हाला घ्यायची होती. विचार केला की चला लेगो स्टोअर मॉलमध्येच आहे, तिथे जाऊया आणि त्याच्या आवडीचा लेगो सेट त्याला घेऊन देऊया. त्यासाठीच इथे आरव आणि अवधूत मस्तपैकी त्यांचा लेगो जे हवं आहे ते सिलेक्ट करत आहेत. तोपर्यंत मी छान असं आपलं मॉलची व्हिजिट एन्जॉय करते. आता अर्धा तास ड्राईव्ह करून यायचं मॉलमध्ये आणि शॉपिंग नाही करायची असं तर होऊ शकत नाही, म्हणून थोडीफार शॉपिंगसुद्धा केली आणि भरपूर फिरून फिरून खूप कंटाळा आला. शेवटी भरपूर भूक पण लागली, तर विचार केला की चला जाऊया आता फूड कोर्टमध्ये आणि धाव घेतली फूड कोर्टमध्ये. तिथे जाऊन इतके ऑप्शन्स होते, पण शेवटी आम्हाला एकच ऑप्शन सिलेक्ट करावं लागलं कारण की आरवला खायचं होतं बर्गर आणि फ्राईज. सो आम्ही गेलो इथे A&Wमध्ये, बर्गर घेतले, फ्राईज घेतले. परफेक्ट इव्हनिंगला आपलं पोटपूजा पण झाली होती, तर त्यानंतर घेतली धाव घरी जाण्यासाठी आणि मस्तपैकी आपली ही छोटीशी मॉलची व्हिजिट आहे ती सक्सेसफुल झाली कारण की खूप मजा आली तिथे. आय होप तुम्हाला बघायला पण मजा आली असेल. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.